तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जी समस्या आहे शिमला मिरचीच्या पिकामध्ये ती खूप मोठी समस्या आहे। ती आहे की कळी ड्रॉपिंग होणे आणि झाडांची जास्त प्रमाणात वाढ होणे। तर सध्या आहेत उन्हाळ्याचे दिवस, अगदी आत्ताच मार्च महिना संपला आणि एप्रिल महिना सुरू झालेला आहे। तर आज 1 एप्रिल, मी सध्या प्लॉटवरती आहे, आपल्या टेंभुर्णीमध्ये हा आपला प्लॉट आहे। इथे सध्या टेम्परेचर आहे 37°C, 37-38 पेक्षाही जास्त टेम्परेचर जात आहे इथे सध्या। आणि कळीचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्व शेतकऱ्यांना साधारण कळी ड्रॉपिंगचा हा प्रॉब्लेम येत आहे। परंतु आपल्या या प्लॉटमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीने आपण इथं सेटिंग केलेली आहे प्लॉटची आणि भरपूर असा माल झाडांमध्ये सध्या लोड झालेला आहे। तर कशा पद्धतीनं माल आहे आणि कशा पद्धतीनं आपण याचं नियोजन केलं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आले असाल, जर माझा व्हिडिओ आज पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतीविषयक अनेक माहितीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी अनेक व्हिडिओ कंटिन्युअसली बनवत राहील। तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर पहिली गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये येणारी मुख्यतः अडचण अशी आहे की सध्या प्लॉटची वाढ जास्त होत आहे। उन्हाळ्यामध्ये नियोजन जे महत्त्वाचं असतं, सगळ्यात महत्त्वाचं नियोजन असतं तुमचं पाण्याचं। जर पाण्याचं नियोजन चुकलं तर प्लॉटची वाढ, अनावश्यक वाढ होणार आणि कळी ड्रॉपिंग सुद्धा होणार। तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, तुमचा जमिनीचा सामू कसा आहे ते पाहणं गरजेचं आहे। जर तुमची जमीन खडकाळ असेल तर त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पाणी दिलं पाहिजे। तर खडकाळ जमिनीला पाणी किती दिलं पाहिजे? 1 ते 1.5 तासापर्यंत दिलं पाहिजे। 1 दिवसाआड 1 ते 1.5 तास खडकाळी जमिनीला। जर तुमची जमीन मध्यम सामूची असेल तर 1 तासापर्यंत ठीक आहे, आणि जर काळी जमीन असेल तर अर्धा ते पाऊण तास खूप झालं। अर्धा ते पाऊण तासच पाणी द्या तुम्ही 1 दिवसाआड। जमीन कंटिन्युअसली वापसा कंडिशनमध्ये राहिली पाहिजे, अशा हिशोबाने द्या। तर काही शेतकरी काय करत आहेत की पाणी जास्त होते, झाडांची वाढ जास्त होते, या कारणाने काय करतात की 3 ते 4 दिवस पाणीच देत नाही, त्यांनी अचानक पाणी देतात। अचानक पाणी दिल्यानंतर काय होतं की झाडं ऑलरेडी जी असतात ते ताणावरती तुम्ही सोडलेली असतात, आणि ताणावरच्या झाडांना अचानक पाण्याचा जो भेटतो, सोर्स भेटतो, त्याच्यामुळे ती झाडं अचानक वाढ घेतात। नायट्रोजनचं प्रमाण एकदम जास्त भेटून जातं आणि झाडं एकदम जास्त प्रमाणात वाढतात। तर काय केलं पाहिजे तुम्ही? झाडांचं न्यूट्रिशन जे असतं ते बॅलन्स ठेवण्यासाठी 1 दिवसाआड कंटिन्युअसली पाणी त्याला थोडं थोडं तुम्ही चालू ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याला असं झाडांना एकतरी ट्रेसमध्ये पाठवायचं नाही तुम्ही, पहिली गोष्ट। आणि जर ट्रेसमध्ये गेले असतील तर थोडं थोडं पाणी वाढवत तुम्ही पाणी वाढवा, अचानक पाणी देऊ नका, जेणेकरून तुमची कळी ड्रॉपिंग होणार नाही आणि प्लॉट ही जास्त प्रमाणात वाढणार नाही। तर आता दुसरी गोष्ट, ॲप्लिकेशन्स तुम्हाला कधी सोडायचे आहेत? काही शेतकरी काय करतात की उन्हाच्या टायमिंगमध्ये पाणी देतात, किंवा लाईटीच्या वेळेअभावी, थोडक्यात काय होतं की काही वेळा लाईटच दिवसा असते, जसे की सकाळी 10 ते 4 धरून चाला तुम्ही, या टायमिंगमध्ये जर लाईट असेल तर आपण काय करायचं? तर दुसरी गोष्ट, परत लाईटीचं जे नियोजन, पाण्याचं नियोजन तुमचं काही वेळा चुकत असेल तर त्या टायमाला पाणी तुम्ही कधी दिलं पाहिजे आणि त्यात मटेरियल तुम्ही कधी सोडलं पाहिजे, ही दुसरी खूप मोठी समस्या असते। तर याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की एकतर सकाळी लवकर उन्हाच्या अगोदर जेव्हा लाईट असेल तेव्हा सुरुवातीला पाणी देऊन घ्या, दुपारच्या टायमिंगमध्ये पाणी देऊ नका, किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर तुम्ही पाणी आणि जे काही तुमचे ड्रिप ॲप्लिकेशन्स असतील ते तुम्ही सोडून घ्या। आता तिसरा मुद्दा आपला की फवारणी कधी केली पाहिजे। फवारणीचा जो मुद्दा आहे तो तुम्ही कधीही ऊन नसताना फवारणी घेतली पाहिजे। उन्हामध्ये जर फवारणी घेतली, टेम्परेचरच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमची झाडं पूर्णपणे ट्रेसमध्ये जाणार, आणि झाडांमध्ये जी माल सेटिंग व्हायची अवस्था असते, ज्या टायमिंगला कळी येते ती कळी पूर्णपणे ड्रॉप होणार, तसेच स्कॉर्चिंग येणार आणि झाडं पूर्णपणे तुम्हाला कायम ट्रेसमध्ये दिसणार। त्यांचं पूर्ण न्यूट्रिशन बॅलन्स जो असतो तो पूर्णपणे संपून जातो। तर आता चला, मी आजचा हा प्लॉट कसा आहे, या प्लॉटमध्ये सेटिंग कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीने इथं नियोजन करण्यात आलं, ते मी पूर्ण माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे। तर चला, मी तुम्हाला आजचा हा प्लॉट फिरवून दाखवतो कशा पद्धतीनं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अगदी बघायचं झालं इथे तर मी तुम्हाला एक झाड दाखवतो, ज्याच्यामध्ये सेटिंग बघू शकता तुम्ही, अगदी हे बुडापासून ते अगदी वरपर्यंत, अगदी झाडाच्या संपूर्ण शेंड्यापर्यंत जर सेटिंग बघायची झाली तर भरपूर सेटिंग या झाडामध्ये सध्या झालेली दिसते। फक्त थोडंसं पाण्याअभावी या प्लॉटमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, आणि बाकी अगदी सेटिंग म्हटलं तर सेटिंगच्या बाबतीत नो चॅलेंज। या प्लॉटला पूर्णपणे शुभम ॲग्रोचं शेड्यूल सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत चालू आहे, आणि इथून पुढे हे कंटिन्यू आपण खूप चांगल्या पद्धतीने या प्लॉटमध्ये सेटिंग करणार आहोत। प्रत्येक फांदीमध्ये सेटिंग आहे, प्रत्येक फांदीला खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे। कोणत्याही प्रकारचं झाड बघायला गेलो आपण, कोणत्याही झाडाला पाहिलो तरी प्रत्येक झाडामध्ये तेवढीच सेटिंग आहे इथे।
तर मित्रांनो खूपच निरोगी असा प्लॉट आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकताय की या झाडामध्ये सेटिंग किती प्रकारे आहे. भरपूर सेटिंग आहे. अगदीच न मोजण्या एवढं फळ सध्या या झाडाला आपल्याला दिसत आहे. हे बघू शकताय तुम्ही, भरपूर सेटिंग झाले आहे अगदी शेंड्यापर्यंत. अगदी प्रत्येक झाडाला इथे सेटिंग हे खूपच चांगल्या पद्धतीनं झालेले आहे. असंच शेड्यूल जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्कीच संपर्क करू शकताय आणि आपलं शेड्यूल अगदी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत. धन्यवाद.